गडचिरोली जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला। 4 तालुक्यांना सतर्कतेचा इशारा। मुंबईकडून पाऊस आता कोकणाकडे सरकला। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ, चिपळूणच्या बाजारपेठेत भरलं पाणी, गुहागरमध्ये वीज पुरवठा खंडित। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सगळ्या मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री मदत निधीमधनं 1 लाख रुपये देण्याचं त्यांनी मला घोषित करायला सांगितलं। मालवणी मालाडमध्ये विषारी दारू प्रकरणात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारची आर्थिक मदत, प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपये देण्याची पालकमंत्री विनोद तावडेंची घोषणा। मृतांचा आकडा 95। तिहेरी खुनाने हादरला सांगली जिल्हा। खानापूर तालुक्यातल्या हिवरेमधली घटना, 3 महिलांचा गळा चिरून खून, हल्लेखोर फरार। ललित मोदींना भेटल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मार यांना मागितलं स्पष्टीकरण, तर ललित मोदींनी जीवाला धोका असल्याचं सांगितल्याचा मार यांचा खुलासा। आणि राजपथावर रंगला पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भव्य कार्यक्रम। देशभरात लोकांनी घेतला सहभाग, पंतप्रधानांनी केलं संबोधित। 39,000 लोकांनी घेतला सहभाग, गिनीज बुकात नोंद होण्याची शक्यता।